खेड रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाणी असलेलं खेडसह दापोली मंडणगड तालुक्यातील प्रवासी रेल्वे गाड्यांनीच प्रवास करण्यास पसंती देतात। कोकण मार्गावर धावणाऱ्या कोचिवली श्री गंगानगर एक्सप्रेसला येथील स्थानकात थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते। या एक्सप्रेसला येथील स्थानकात थांबा द्यावा अशा मागणीचे निवेदन राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्टच्या वतीने येथील रेल्वे प्रशासनास देण्यात आलं। यावेळी अनेक जण उपस्थित होते। मारवाड जंक्शन आणि फालना ही त्यांना सोयीस्कर ठरतात। आता इथून माणगावला जायचं आणि माणगावून थांबायचं, पण इथे माणगावला जरी कनेक्टिव्हिटी मांडवीची असली तरी ती कायम लेट होते आणि त्याला रिझर्वेशन्स पण नसतात। मग इथून नेताना बरेच वेळा ग्रुपने जाताना खूप प्रॉब्लेम होतात। म्हणून आम्ही हे निवेदन स्पेशल मी इथून खेडमधून जाणारी जी थेट मारवाड जंक्शनपर्यंत जाणारी एकही गाडी नाही आहे, अहमदाबादपर्यंत जातात। चिपळूणवरून आणि माणगावरून जाणाऱ्या गाड्या आहेत, हिसार आणि इकडची गंगानगर आणि बिकानेर जोधपूर, पण ती इथून एवढ्या म्हणजे 3 तालुक्यांना जोडून 380 फॅमिली जर राहत असल्या आता त्यांच्यासाठी सोयीस्कर गाडी नाही आहे, तर त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला देतोय। आम्ही खेड रेल्वे स्थानक याला 3 तालुक्याचे प्रवासी या इथून बसतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की सगळ्यात जास्त कलेक्शन, सगळ्यात जास्त प्रवासी इथून प्रवास करतात। इथून थेट राजस्थानला, दिल्लीला, उत्तरेकडे जाणारी कुठली ट्रेन थांबत नाही। इथून आम्हाला माणगाव किंवा चिपळूणला जाऊन बसावं लागतं। इथं जवळपास 400-450 फॅमिली असून त्यांची खूप कुचंबणा होते जाण्यासाठी आणि मग इथून कनेक्टिव्हिटी जवळ पुन्हा त्या गाड्या लेट होतात, त्यामुळे ते मिळत नाहीयेत। तर आम्हाला एक सोयीची सीट गंगानगर 6311 आणि 312 या 2 गाड्या आहेत। गंगानगर कोचिवली, श्री गंगानगर कोचिवली गाडी ते अप अँड डाऊन याला इथे खेडमध्येच थांबा मिळावा याकरता आज आम्ही माननीय मॅनेजर, माननीय रिजनल मॅनेजर, माननीय मॅनेजिंग डायरेक्टर, खासदार माननीय अश्विनी वैष्णव सर, माननीय आमदार साहेब, माननीय इथले लोकल ऑथॉरिटीज या सगळ्यांकडे आज आम्ही इथे निवेदन दिलं आहे। यातर्फे खेड तालुका विष्णू समाज खेड आणि समस्त खेड मधील नागरिक या लोकांनी आज इथे निवेदन दिलंय। आम्हाला तो थांबा, या गाड्यांना थांबा लवकर मिळावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे थांबलो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।